नमस्कार, मी डॉक्टर अनिकेत कुंभोजकर, लहान मुलांचा ग्रंथीरोग, मधुमेह आणि हाडांच्या बाबतीत रिकेट्सचा स्पेशलिस्ट आहे. तर आज आपण एक माझी पेशंट आहेत त्यांच्याबद्दल रिकेट्स या गोष्टीबद्दल थोडीशी माहिती समजून घेऊया. तर नमस्कार, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव रवींद्र महादेव सुतार. मी दर्शन सुतार म्हणून माझा मुलगा पेशंट आहे. मी 2 वर्षापूर्वी सरांच्याकडे आलो होतो. त्यावेळी माझ्या मुलांचे सगळे जॉईंटमध्ये असे अंगगाठी वगैरे असे प्रॉब्लेम होते. तो चालत म्हणजे भरपूर प्रॉब्लेम होते त्याला. मग मला आमचे सुतार सरांनी एक आम्हाला सरांच्या आम्हाला ॲड्रेस दिला होता. त्यांनी मी इथून भेटल्यानंतर सरांनी आमच्या मुलाच्या भरपूर म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तो 5-6 महिन्यानंतर स्वतः चालायला लागला. परत सरांचा सल्ला भरपूर आम्हाला आमच्या मुलासाठी चांगलं त्याला आयुष्य मिळालं. पुढे चालायला लागला म्हणजे भरपूर हे झाले. ही समस्या जर कोणाला असेल तर जरूर सरांचा सल्ला घ्या. आणि रिकेट्स हा आजार चांगल्या पद्धतीनं बरा होऊ शकतो असं तुम्हाला पटतंय का? हां सर, आमच्या मुलाला बघितलं तर पूर्ण जेथे जॉईंटचे हे तिथे पूर्ण सांगगाठी सारखे रिकेट्सचे असे प्रॉब्लेम होते. आता प्लेन ते आपल्याला त्यावेळेचा मुलग्याची परिस्थिती आणि आताची भरपूर कव्हर झालेली आहे. ह्याच्यात तो पूर्ण बाकी मुलांसारखं खेळतो. बाकी मुलांसारखं खेळतो तो. परत तो आता एका जागीच बसून असायचा, परंतु आता LKG मध्ये तो स्कूलमध्ये जाऊ शकतो. स्वतः बसमध्ये चढून परत स्वतः जाऊन स्कूलला ये जा करतोय. आणि हाताला पायाला दुखणं किंवा असं काही आता समस्या नाही. सरांच्या चांगली इम्प्रूव्ह झालेला मुलगा आपला. थँक्यू, धन्यवाद. तर आता आपण रिकेट्स या आजाराची आणि ट्रीटमेंट केल्यानंतर कशी सुधारणा होती हे या पालकांकडून समजावून घेतलं. या मुलाला सिंपल न्यूट्रिशनल रिकेट्स नाही आहे, तर एक वेगळ्या पद्धतीचा जेनेटिक रिकेट्स, ज्याला आम्ही विटॅमिन D रेझिस्टंट टाईप ऑफ रिकेट्स असं म्हणतो, तो आहे. या आजाराची ट्रीटमेंट करणं हे चॅलेंजिंग असतं, कारण यामध्ये कॅल्शियम हे कधीकधी फार लो किंवा हाय असं दोन्ही होऊ शकतं. म्हणून काटेकोरपणे कॅल्शियमची लेवल चेक करून बाळाचं वजन, उंची कसं या पद्धतीनं औषधोपचार जर केले तरच या मुलांची सुधारणा ही योग्य पद्धतीने होते. तर या मुलाचं उंची जवळपास गेल्या 2 वर्षात एकदम सुंदर पद्धतीनं वाढली आहे आणि जवळपास तो नॉर्मल मुलांच्या उंचीच्या आसपास आता पोचलेला आहे. रिकेट्स या आजाराबद्दल अजून माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ग्रो किड्स एंडोक्राइन क्लिनिकच्या फेसबुक पेज किंवा YouTube चॅनलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.